हाय, माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर मी रात्री दही लावलेलं होतं बघा, किती छान मस्त दही तयार झालं होतं. आणि आईने मला फ्लॉवर निवडून दिला होता आणि ऋतूने तो सगळा साठवून दिला होता. तर त्यांच्या दोघांचं चालू होतं इथे. तर मग माझा स्वयंपाक वगैरे झाला होता सकाळी आणि नंतर ना 1 लिटर दूध फाटलं होतं. तर मग मी त्याचं पनीरच बनवलं. तर ते गाळून घेतले एका कपड्यामध्ये आणि मग बांधून त्यावरती जड खलबत्ता ठेवून दिला सेट होण्यासाठी. आणि आम्हाला एक रूम आवरायची होती. तर ती रूम आवरली, सगळं आवरलं आणि मग इथे संध्याकाळी ना मी बघत होते कसं झालं आहे पनीर. तर मग पनीर छान सेट झालं होतं आणि एकदम छान असं घरचं पनीर तयार झालं होतं. आणि मग आहोंच्या आवडीच्या भाज्या पण नव्हत्या फ्रीजमध्ये. म्हटलं काय बनवावं, तर आहो बोलले बनव पनीरचीच भाजी. तर मग पनीर मस्त कट करून घेतलं आणि मग तूप टाकून चांगलं फ्राय करून घेतलं. आणि तोपर्यंत नंतर मग मी मसाला करायला घेतला होता, वाटण करायला. तर कांदा, टोमॅटो, काजू, अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची सगळं मी परतून घेतलं आणि त्याची पेस्ट बनवून घेतली. आणि पेस्ट पण तेल सुटेपर्यंत चांगली परतून घेतली. त्यामध्ये किचन किंग मसाला, हळद, धने पावडर, मिरची पावडर सगळे मसाले टाकले आणि चांगलं परतून घेतलं. आणि गरम पाणी टाकलं त्यामध्ये थोडंसं आणि नंतर मग आपलं फ्राय केलेलं पनीर टाकलं आणि मग थोडंसं शिजू दिलं. आणि त्यावरती वरून फ्रेश क्रीम आणि कसुरी मेथी टाकली आणि घरच्या पनीरची मस्त अशी टेस्टी पनीरची भाजी तयार झाली. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा, लाईक करा. बाय.